अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडं तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024 मागे घेण्यास मी सभागृहाची अनुमती मागतो। या ठिकाणी जो महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन अधिनियम 1964 याच्यामध्ये ज्या गोष्टी मूलभूत इन्क्लूड आहेत त्याच्यामध्ये सन्मान्य भास्करराव जाधवांनी सांगितल्याप्रमाणे खाजगी मालकीची झाडे आणि सरकारी झाडे हे दोन भाग आहेत। आता ज्याला हॉर्टिकल्चरच्या स्वरूपामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची झाडं लावली गेली, फणसाची झाडं लावली गेली आणि त्या ठिकाणी त्याला ट्रिमिंग करावे लागते, प्रोनिंग करावे लागते, ट्रिमिंग करावे लागते, म्हणजे फांद्या तोडाव्या लागतात। तर पुढच्या कालखंडामध्ये चांगला मोर येण्याकरता काही फांद्या तोडणे गरजेचं असतं आणि या डेफिनेशन मध्ये फांद्या तोडणे सुद्धा झाड तोडण्यासारखं आहे। बुंद्याच्या भोवती रिंग काढणं, साल काढणं किंवा इंजेक्शन मारून झाडाला मारणं या अशा सगळ्या गोष्टी आहेत। ही या ठिकाणी कोणाला सवलत देण्यासाठी हा जो प्रस्ताव मागे घेत नाही। या बाबतीमध्ये सुधारित विधेयक कॅबिनेटच्या मान्यतेने सादर करण्यात येईल, म्हणजे मंत्रिमंडळासमोर या पुढच्या घडणाऱ्या बाबी निश्चितपणे चर्चेला आणल्या जातील। आणि जसे म्हणजे नागरी भागामध्ये एखाद्या ठिकाणी झाड तोडण्याची गरज असेल तर त्याला ट्री अथॉरिटी आहे, त्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणाची जी समिती आहे ती त्यांच्याकडे अर्ज केला, ती व्यवस्थित रक्कम घेऊन तेवढंच झाड तोडायला मान्यता देतात। या ठिकाणी एखाद्या माणसाने झाड तोडलं तर 50,000 रुपये ही अति झाली होती। म्हणजे लिटरली एखाद्या अज्ञानी माणसाने जर आपलं स्वतःच्या शेतावर झाड तोडलं तर झाड तोडल्यानंतर ते 50,000 रुपये कुठून आणेल तो? म्हणून लक्षात आलं का त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टता यावी, कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास होता कामा नये। किंबहुना सुधीर भाऊने तर करोडची झाडं लावली, आता प्रस्तावित सुधीर भाऊ 250 कोटी झाडं या 5 वर्षात या वर्षी 13 कोटीचा इष्टांक आहे। त्याच्याकरता टिश्यू कल्चरच्या नर्सऱ्या म्हणजे पुण्यामध्ये, कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेश 5 टिश्यू कल्चरच्या नर्सऱ्या आपण तयार करणार आहोत, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात रोपं मिळणार नाहीत। सुधीर भाऊ, तुमच्या हेतूविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही। तुम्ही ही स्पष्टता तुम्ही बोललात म्हणून तर चर्चा तरी झाली आणि म्हणून त्याची साधारण म्हणजे सभागृहामार्फत जनतेला सुद्धा माहिती पडली की बाबा या ठिकाणी हेतू झाडं तोडायला कोणाला परवानगी देण्याचा नाही, म्हणजे मुबलक नाही, जे गरजेचं आहे। परंतु अजाणतेपणे तोडल्यानंतर त्याला अतिशय पॅनिक होईल अशा प्रकारचं दंड लागू नये आणि म्हणून भविष्यकाळामध्ये ग्रामीण भागासाठी सुद्धा कायदा लागेल, शहरी भागासाठी लागेल आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा होऊन तज्ज्ञ लोकांचं त्याच्यावर मत त्या ठिकाणी मागलं जाईल आणि नंतरच याच्यात पुन्हा कायदा येईल। म्हणून तात्पुरता हा इफेक्ट राहू नये म्हणून मागे घ्यासाठी परवानगी मागतोय। आपण सर्वांनी परवानगी आदेशामध्ये आपल्या मागतो द्यावी अशी विनंती। चला, परवानगी आहे, मांडा। चला, प्रश्न असा आहे की सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024 मागे घेण्यास अनुमती आहे काय? अनुकूल असलेल्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असलेल्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, अनुमती देण्यात आली। मी बोलतो अध्यक्ष महोदय, सन 2024 विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024 मागे घेतो। सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक 2024 मागे घेण्यात आले।